आघाडीचे पुरस्कृत उमेदवार जाहीर झालेले आहे। तरी सर्व माधव जनतेला एकच विनंती आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून माणिकराव दादा यांनी आपल्यासोबत यायचा निर्णय केलेला आहे। त्या निर्णयाला त्या तडा जाऊ देऊ नये। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे उमेदवार आहेत म्हणून सर्व माधव जनतेला कपाशी या चिन्हासमोर बटन दाबून दादाला जास्तीत जास्त मतानं बहुमतानं निवडून द्यायचं आहे। ही सर्व माधव जनतेला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे। प्रस्थापित पक्षातले येणारे दंगातले लोक पैशाचा पाऊस टाकत आहेत, पण सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील एक आपला जवळचा नातेवाईक, जवळचा भाऊ, जवळच्या एक सहकारी म्हणून दादाला प्रचंड मतानं विजय करायचा आहे। त्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना पुरस्कृत करून संपूर्ण पेडगाव गटातील वंचित बहुजन आघाडीची ताकद दादाच्या पाठीमागे उभी केलेली आहे। तरी दादाला घाबरायचं काम नाही। प्रस्थापिताला घाम फोडण्याचं काम वंचित बहुजन आघाडी सातत्यानं करत आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर जिथं तिथं अन्याय अत्याचार झालेला आहे, तिथं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी सातत्यानं पाठपुरावा करत आहे। तसेच तुमच्या गावामध्ये वल्ला दुष्काळ ज्यावेळेस झालेला होता, दादाने सतत प्रयत्न करून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना फुल नाही तर फुलाची पाकळी प्रत्येक कुटुंबाला आधार देण्याचं काम दादाने केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपल्या जीवनावर अत्यंत उपकार आहे। त्या उपकाराची परतफेड काही जरी झालं तरी होत नाही, पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करून दादाला निवडून देऊ त्या उपकाराची फुल नाही तर फुलाची पाकळी फेडण्याची मित्र हीच वेळ आहे। तरी सर्वांना एक हात जोडून नम्र विनंती आहे, येणाऱ्या 7 तारखेला पेडगाव सर्कल येथील वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार माणिकरावजी कदम साहेब यांच्या कपाशी या बटन समोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा। जय भीम, जय शिवराय। माझी प्रतिक्रिया, ह्या आमच्या 3000 लोकसंख्येचं गाव होतं। मी 20 वर्षापासून भाजपचं काम करत होतो। माझी गेल्या वेळेस मी माझी उमेदवारी डवलली, आमच्या DS काकाला माझ्या चुलत्यालाच उमेदवारी दिली। काय हरकत नाही, मला भाजप चालवायचं होतं दिल, पण 100 मतांनी त्याचा पराभव झाला। आज ह्या रोजी मला वरपुडकर साहेबांना बोलावून भाजपची उमेदवारी जाहीर केली आणि ऐन टायमाला मला धोका द्यायला माझी उमेदवारी काढली। म्हणून मी एक असा सामाजिक कार्यकर्ता आहे। मी काही एखादा मोठा माणूस नाही किंवा श्रीमंत माणूस नाही, मी समाजाचं काम करणारा माणूस आहे आणि माझा विकास ही माझ्या पाठीमागे आहे। स्वतःच्या याच्यावरून माझ्या स्वतःच खर्चामधून करतो। मला कुठल्याही प्रकारचं पद नाही, कुठल्याही प्रकारचं काही इन्कम नाही, काका माझा एखादा 2 नंबरचा धंदा नाही। मी एक गरीब शेतकरी माणूस आहे, पण मला ह्या देशाची आणि ह्या मला जनतेची कळकळ आहे। मी स्वतःच्या ही जनतेमुळे काही बी करायला राजी आहे मी। आणि माझे 1 मिनिटामध्ये माझ्यामध्ये एवढा, ठीक आहे वरपुडकर साहेबाला मला तिकीट द्यायचं नसतं, आमचे वसंतराव होते आमच्याच गावचे 32 माणूस, त्याला तिकीट जाहीर केलं, त्याचं बी काटलं। नंतर आसुबा पाटलानं तयारी दाखवली, सगळं गाव एक करून दाखवलं, तरी पण त्यांना तिकीट दिलं नाही। म्हणजे ह्या आमच्या गावाचं काय आहे का नाही, म्हणून मला ह्या प्रश्नावर येणार आणि ह्या पुढे मी आता भाजप खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही। बोर्डीकर साहेब म्हणतात मी कदम आहे, तर मी बी कदम आहे। मी कदम झालो तर तुम्ही आमचे बाप आहेत, मी तुमची लेख आहे, मी तुमचा लेख आहे। आणि तर आपली लाडकी दिदी माझी बहीण आहे, जर बहिणीला माझ्या भावाची कळवळ नाही, त्या भावाला बी तुम्ही कळवळ नाही। आता ज्या टायमाला मदत ज्या टायमाला लागत होती त्या टायमाला मदत कशी केली आणि काय नाही जनतेला माहित आहे, मला बी माहित आहे। जशी मदत केली तशी ह्या टायमाला जशी आपल्याला मदत केली तशी तुम्ही सर्वांना माया बहिणी आणि बाप भाऊ जे बसलेली त्यानं माणिक भाऊला पुढे आणा, मतदान करा, माझी हेच विनंती आहे। उठा भाऊ, भाऊ तशी माझा गरिबीचा भाऊ आहे। जशी मी मदत केली तशी तुम्ही मदत करू शकता याला। आणि पुढे चिन्ह दाबून कपाशीला मदत करून चहा पिऊन माझ्या भावाला पुढे आणायचं, एवढी माझी कळकळी विनंती।
आहे. जिल्हा परिषद सरकारची निवडणूक 2026 आणि माणिकराव कदम चेअरमन यांना बहुजन आघाडीनं वंचित बहुजन आघाडीने उत्कृष्ट उमेदवार केलेला आहे. आणि या प्रचाराच्या भागासाठी प्रत्येक गावातून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, आपल्या संघटनेचे कार्यकर्ते, गावकरी बांधव आणि सगळ्या जमलेल्या माझ्या भावांनो, आपण ही निवडणूक माननीय चेअरमननं प्रतिष्ठेची का केली व 3000 मतदार असताना तुमचा एवढा अवमान केला जातोय आणि साधं तुम्हाला तिकीट दिलं जात नाही. निवडून येण्यानंतर पुढचा प्रश्न झाला, त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं माझं जे काय होईल ते होऊ द्या, परंतु ही निवडणूक जिंकूनच आलो. त्यांना तिकीट बी आणलं आणि मैदानामध्ये विकास काय असतंय ह्या गावापासून सुरुवात करायची आपल्याला. ट्रॅक्टर उडे स्वतःच्या पैशातून आता हे रस्ता करणार आहे त्याला. आणि अशा माणसाला जर आपण निवडून द्यायचं तर द्यायचं बांधून खऱ्या बाबासाला निवडून द्यायचं. तुम्ही आणि दाखवून देऊ आर्मी काय असतंय तर आणि कोण आमची जी शेतकरी संघटना सुद्धा त्याच्या पाठीशी राहील सगळ्यामध्ये जे काही करणार नाही एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि आता वेळ झालेला आपल्याला लवकरात लवकर रॅली मारून ह्या कामाची सुरुवात करायची. त्याच्यासाठी ह्या वंचित बहुजन आघाडीचे तालुका अधिकारी त्यांच्या हाताला उद्घाटन होईल आणि रस्ता भरायला सुरुवात करायची. आणि ज्याला कोणाच्या गोरगरिबाच्या अडचणी असतील रात्रंदिवस त्यांना तुमच्यासाठी सज्ज राहतील. भावांनो, या अगोदर यावेळेला आपल्या गावामध्ये पूरग्रस्त सुपरिस्थिती निर्माण झाली. एकही हरामखोर तुमच्यासाठी मदतीला धावून आला नाही. स्वतः परिस्थिती गरीब असताना लोकांना धान्य पैशाच्या रूपात मदत केली आणि त्यांनी काही घराचा विचार केला नाही. सतत ते रस्त्यावर तुमच्यासाठी अशा माणसाला मत द्यायचं नाही. आपल्याला काय 5 वर्षात तुम्ही आता शिका करायचा शेतासाठी इकडे तिकडे असे लपाय लागले. एकच शिका 5 वर्षाचं सांगून दोन्ही हातात मतदान करायचं आणि सभागृहात आम्हाला म्हणून पाठवायचा. जय शिवराय, जय भीम.